नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, बघा एम्स तर्फे नवीन पदभरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस द्वारे विद्यार्थी मित्रांनो इथे खूप मोठी जाहिरात असे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही सेंट्रलची जॉब असणार आहे, गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। या जाहिरातीमध्ये मित्रांनो आरोग्य विभागातील आणि विविध प्रकारची इथे जवळपास 50 ते 60 विविध पदांची ते पदभरती करून घेतली जाणार आहे। त्याच्यापैकी आपण मोजके स्टाफ नर्स असेल, ओटी असिस्टंट असतील, फार्मासिस्ट अशा प्रकारचे जे आरोग्य विभागातील ती पदे असणार आहेत, जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलेलं आहे त्याप्रमाणे आपण इथे पदभरती पाहून घेणार आहोत। तर या पदभरतीची सविस्तर माहिती घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांसाठी इथे विनंती आहे की व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर नक्की करा। तर चला आता व्हिडिओला डिटेलमध्ये सविस्तरपणे सुरुवात करू। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, CRE म्हणजेच कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन द्वारे तुमची ते एक्झाम जी असेल ती कंडक्ट केली जाणार आहे आणि जी जाहिरात असे आहे विद्यार्थी मित्रांनो, ही एम्स तर्फे इथे तुम्हाला ही पदभरती ते पाहायला भेटणार आहे, म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस द्वारे तुमची ते पदभरती केली जाणार आहे। बघा 2025 ची 268 बघा 2025 मधली 278 क्रमांकाची जाहिरात एम्स तर्फे इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर बघा ही जी पदभरती असेल विद्यार्थी मित्रांनो, ही पदभरती याच्यामध्ये वेगवेगळ्या 50 पदे इथे भरून घेतली जात आहेत वेगवेगळ्या प्रकारचे। तर बघा आता त्याच्यामध्ये आपण महत्त्वाच्या तारखा बघून घेणार। तर बघा क्लोजिंग डेट ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, शेवटची तारीख आहे बघा इथे 31 जुलै ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ते शेवटची तारीख तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्याप्रमाणे बघा ऑनलाईन तुम्ही ऍप्लिकेशन कधीपासून स्टार्ट करू शकता, बघा 12 तारखेपासून तुम्हाला इथे सुरुवात आहे आणि शेवट जो असेल ती 31 हा तुम्हाला शेवट इथे या पदभरतीसाठी पाहायला भेटणार आहे। तर बघा तुमचं हे जे फॉर्म आहे या वेबसाईटकडे कधी ऍक्सेप्ट केले जाणार आहे, तर संस्थेकडे 7 तारखेला म्हणजे ऑगस्टच्या 7 तारखेला तुमचे फॉर्म ऍक्सेप्ट केले जातील। त्याच्यामध्ये काही करेक्शन वगैरे असतील तर नंतर तुम्हाला ते कळून जाणार आहे आणि याच्यामध्ये तुमचं इश्यू ऑफ ऍडमिट कार्ड जो असेल तुम्हाला ॲज पर स्कीम ऑफ एक्झामिनेशन द्वारे तुम्हाला ते कळवण्यात येणार आहे किंवा वेबसाईटवर तुम्हाला कळवण्यात येईल हॉल तिकीट बद्दल। आणि डेट ऑफ CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी असणार विद्यार्थी मित्रांनो, ते बघा 25 ऑगस्ट पासून ते 26 ऑगस्ट या दरम्यान तुमची एक्झाम इथे कंडक्ट केली जाणार आहे आणि डेट ऑफ स्किल टेस्ट जी असेल तुम्हाला ते इथे नोटिफाय केली जाणार आहे, नंतर तुम्हाला वेबसाईटवरती कळून जाणार आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता सर्वात अगोदर आपण बघून घेऊ की पदे इथे कशा प्रकारे भरून घेतली जाणार आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला पाहायला भेटेल जाहिरात विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठी जाहिरात अशी तुम्हाला इथे पाहायला भेटली आहे। जवळपास इथे बघू शकता तुम्ही 183 पेजेसची जाहिरात तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। तर खूप मोठी जाहिरात आहे, त्याच्यामुळे आपण इथे महत्त्वाची जी पेजेस आहेत तुमच्यासाठी आपण इथे घेतलेली आहेत, त्यानुसार आपण इथे ही माहिती पाहून घेणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा आपण याच्यातलं जो 11व्या क्रमांकाचं पद आहे ओटी असिस्टंट आहे, 12व्या क्रमांकाचं पद जे असेल ते बघा फार्मासिस्टचं आहे, त्यानंतर 17व्या क्रमांकाचं पद आहे तुम्ही इथे पाहू शकता लॅब अटेंडंट किंवा लॅब टेक्निशियनचं हे पद आहे। त्यानंतर फार्मासिस्ट होमिओपॅथिकचं आहे, त्यामध्ये फार्मासिस्ट एक असणार आहे। त्याच्यानंतर 35व्या क्रमांकाचं स्टाफ नर्सचं पद जे आपल्या सर्वांचं आवडतं ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ सिनियर नर्सिंग स्टाफ नर्स ग्रेड हे आपलं महत्त्वाचं पद आहे, याच्यावर आपण जास्त इथे फोकस करणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे। आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फार्मासिस्ट आयुर्वेदिकचं हे पद असणार, या पदाबद्दलची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये इथे घेणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओला इथे सुरू करून घेऊ। त्याआधी विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, तुम्हाला फॉर्म भरते वेळेस बघा इथे नेम ऑफ इन्स्टिट्यूट म्हणजे वेगवेगळी इन्स्टिट्यूटद्वारे इथे तुमची भरती केली जात आहे। बघा किती जवळपास इथे 19 वेगवेगळे इन्स्टिट्यूट आहेत। आता जर तुम्हाला इथे बघा तुम्हाला जर फॉर्म भरायचा आहे एम्स भोपाळद्वारे भरायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटचाच यूज करून तुम्हाला इथे ऍप्लिकेशन करायचं आहे। जर तुम्ही इथे बिलासपूरमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा इन्स्टिट्यूटद्वारे तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या वेबसाईटचा तुम्हाला इथे यूज करावा लागेल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जिथे करायचं आहे त्यासाठी तुम्हाला बघा एम्स नागपूर पण आहे इथे,
एम्स पटना राजकोट सर्व तुम्हाला इथे इन्स्टिट्यूट दाखवले, त्याप्रमाणे तुम्हाला इथे अर्ज करावा लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला इथे वेबसाईट पण इथे दिलेली आहे. तर या वेबसाईटचा यूज तुम्हाला इथे करायचा आहे. PDF ची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल, तर ती लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवेल. तिथून तुम्ही इथून हा PDF व्यवस्थितपणे डाउनलोड करून घेऊ शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इथे 11वं जे पद आहे, तर बघा सर्वात अगोदर विद्यार्थी मित्रांनो आपण स्टाफ नर्स ही पदे इथे पाहून घेऊ. त्याच्यानंतर आपण बाकी सर्व पदे पण इथे पाहून घेणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा नोटिफिकेशन खूप मोठे आहे, त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जरा व्हिडिओ बोरिंग होऊ शकतो, पण व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. विनंती आहे सर्व विद्यार्थ्यांना व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. तर बघा मित्रांनो, 35व्या क्रमांकाचं पद आहे जे आहे ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ किंवा त्याला सिनियर नर्सिंग ऑफिसर किंवा स्टाफ नर्स ग्रेड 1चं पद असणार आहे. त्याच्यामुळे डेमॉन्स्ट्रेटिव्ह नर्सिंगसाठी पण इथे असणार आहे. तर बघा पोस्टचं नाव आहे, याच्यामधील 35वे जे पॅसेज आहे त्याच्यामध्ये बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे पदे स्टाफ नर्ससाठी असणार आहेत बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 8 वेगवेगळे स्टाफ नर्स इथे पदे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. म्हणजे हे तुम्हाला इथे पदाचं नाव त्यासोबत तुम्हाला इन्स्टिट्यूट इथे पाहायला भेटणार आहे. तर बघा पहिलं जे ऑक्झिलरी नर्स मिडवाईफचं हे पद असणार आहे, याच्यामध्ये इन्स्टिट्यूट कोणते आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बघा लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज असोसिएट शेचता क्रिपलानी हॉस्पिटल अँड कलवाती सरन चिल्ड्रन्स हॉस्पिटल. तर हे तुम्हाला इन्स्टिट्यूट इथे असणार आहे आणि यासाठी वयोमर्यादा असेल तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो बिटवीन 21 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. लेवल 4चं पेमेंट स्केल इथे असणार आहे. त्यामध्ये क्वालिफिकेशन जे असेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 12वी पास लागणार आहे. त्यासोबत तुम्हाला ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ तुम्हाला ते सर्टिफिकेट लागणार आहे, पासिंग सर्टिफिकेट, आणि त्यानंतर तुम्हाला नर्सिंग काउन्सिलचं तुम्हाला रजिस्ट्रेशन लागणार आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्ही ते आणखी पाहून घेऊ शकता. मल्टीपर्पज वर्कर कोर्स फ्रॉम रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट ऑर बोर्ड इथे लागणार आहे. और मध्ये या गोष्टी दिलेल्या आहे. ऑक्झिलरी कोर्स अंडर 12th स्टँडर्ड वोकेशनल तुम्हाला इथे लागणार आहे. ANM चे विद्यार्थी इथे अर्ज करू शकणार आहेत या पदासाठी आणि ते लेवल 4चं पेमेंट स्केल भेटणार आहे. यामध्ये दुसरं जे आहे बघा डेमॉन्स्ट्रेटिव्ह नर्सिंगसाठी हे पद असणार आहे. ही जी इन्स्टिट्यूट असणार आहे यासाठी इन्स्टिट्यूट बघा विद्यार्थी मित्रांनो AIZWAL म्हणजे AIZAWL हे इन्स्टिट्यूट तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आणि मॅक्झिमम एज लिमिट तुम्हाला 30 असणार आहे. लेवल 6चं पेमेंट स्केल असणार आहे. आता याच्यासाठी पात्रता तुम्हाला BSc नर्सिंग फ्रॉम INC रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट असं लागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डिझायरेबल मास्टर डिग्री इन द कॉन्सर्न सब्जेक्ट फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी असं लागणार आहे. तिसरं जे असेल ते सिनियर नर्सिंग ऑफिसरचं आहे. एम्स भटिंडा मधून तुमचं इन्स्टिट्यूटमध्ये पदभरती असणार आहे. यासाठी तुम्हाला 21 ते 35 वर्ष तुम्हाला एज लिमिट पाहायला भेटणार आहे. लेवल 8चं पेमेंट स्केल असणार आहे. याच्यासाठी BSc नर्सिंग 4 वर्षाचा कोर्स तुम्हाला इथे लागणार आहे किंवा BSc पोस्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे. इक्विव्हॅलंट सच ॲज BSc नर्सिंग असेल त्याच्यामध्ये 2 वर्षाचा कोर्स असणार आहे. फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी असं तुम्हाला इथे लागणार आहे. त्यासोबत तुम्हाला ज्या राज्यातून तुम्ही कोर्स कंप्लीट केला आहे त्याचं तुम्हाला नर्सिंग काउन्सिलचं तुम्हाला रजिस्ट्रेशन लागणार आहे. एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स या पदासाठी इथे लागणार आहे. ते पण 100 बेड हॉस्पिटलचं इथे लागणार आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये 100 बेड असेल त्या हॉस्पिटलचं तुम्हाला इथे एक्सपिरियन्स 3 वर्षाचं लागणार आहे. चौथं पद आहे सिनियर नर्सिंग ऑफिसरचं पद आहे. यासाठी तुम्हाला एम्स मंगलगिरीमध्ये तुमची पोस्टिंग असणार आहे. 21 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता. लेवल 8चं पेमेंट स्केल इथे असणार आहे. क्वालिफिकेशन बघितलं BSc नर्सिंग लागणार आहे. तुम्हाला 4 वर्षाचा कोर्स लागणार आहे आणि BSc त्याच्यामध्ये तुम्हाला पोस्ट सर्टिफिकेट जर असेल तर त्याच्या इक्विव्हॅलंट म्हणजे BSc नर्सिंग पोस्ट बेसिक जर असेल तर तुम्हाला 2 वर्षाचा इथे कोर्स हा लागणार आहे. त्यासोबत तुम्हाला इथे शुड बी रजिस्टर्ड विथ द इंडियन नर्सिंग काउन्सिल म्हणजे तुम्ही ज्या राज्यातून तुमचं हे नर्सिंग कंप्लीट झाले त्याचं तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन लागणार आहे. त्यानंतर 5वं पद आहे बघा सिनियर नर्सिंग ऑफिसरचा असणार आहे. एम्स रायपूरमध्ये तुमची पोस्टिंग इथे असणार आहे. 35 एज लिमिट मॅक्झिमम असणार आहे. 25 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. लेवल 8चं पेमेंट स्केल इथे असणार आहे. बघा इथे BSc नर्सिंग 4 वर्षाचं लागणार आहे किंवा BSc पोस्ट सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यामध्ये BSc नर्सिंग पोस्ट बेसिक जर असेल तर ते तुम्हाला इथे 2 वर्षाचं लागणार आहे आणि याच्यासाठी पण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो नर्सिंगचं काउन्सिल लागणार आहे.
सर्टिफिकेट लागणार आहे, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे, ते पण 200 बेडचा इथे तुम्हाला मागितलेला आहे 5व्या पदासाठी. 6व्या पदासाठी तुम्हाला सिनियर नर्सिंग ऑफिसर हे पदाचं नाव आहे. एम्स रिएबेरली असं हे इन्स्टिट्यूटचं नाव आहे. 21 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता. लेवल 8चा पगार भेटणार आहे. त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन तेच परत तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, आणि याच्यामध्ये एक्सपिरियन्स जो असेल फक्त इथे 100 बेडचा इथे लागणार आहे. BSc नर्सिंग उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. 7व्या क्रमांकाचं पद आहे बघा, सिनियर नर्सिंग ऑफिसरचं हे पद असणार आहे. एम्स पटनामध्ये भरती असेल. बिटवीन 21 ते 35 वर्षापर्यंत तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे. लेवल 8चं पेमेंट इथे तुम्हाला पाहायला भेटेल. एज्युकेशन सेम असणार आहे पदासाठी आपण, आणि त्यासोबत तुम्हाला एक्सपिरियन्स जो असेल विद्यार्थी मित्रांनो 100 बेड हॉस्पिटल्स तुम्हाला एक्सपिरियन्स इथे लागणार आहे. 8व्या क्रमांकाचं पद आहे स्टाफ नर्स ग्रेड 1चं पद असणार आहे, म्हणजे क्लास 1ची पोस्ट असणार आहे. एम्स गोरखपूरमध्ये तुमची इथे पोस्टिंग असेल. 21 ते 35 वर्ष एज लिमिट तुम्हाला ते पाहायला भेटेल. लेवल 8चं पेमेंट स्केल ते पाहायला भेटेल. एज्युकेशन क्वालिफिकेशन BSc नर्सिंग लागेल 4 वर्षाचं, किंवा BSc पोस्ट सर्टिफिकेट लागेल तुम्हाला. त्याच्यामध्ये पोस्ट बेसिक असेल तर 2 वर्षाचं लागेल. नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. 100 बेडचं तुम्हाला एक्सपिरियन्स इथे लागणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 8 वेगवेगळी स्टाफ नर्सची पदे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत. तर आता चला विद्यार्थी मित्रांनो आता बघून घेऊ की आपण आता या पदासाठी तुम्हाला जागा किती रिक्त असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ मोठा होत आहे, मला या गोष्टीची जाणीव आहे. तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जराही तुम्ही आळस करायचं नाही. व्हिडिओ महत्त्वाचा असल्यामुळे व्हिडिओला सविस्तरपणे समजून घ्यायचा आहे. तर बघा पहिलं जे पद आहे ANM साठी तुम्हाला बघा इथे अनरिझर्व कॅटेगरी C साठी एकच जागा रिक्त आहे. UR म्हणजे अनरिझर्व कॅटेगरी उमेदवारासाठी एकच जागा इथे रिक्त असणार आहे. त्यानंतर बघा दुसरं पद जे असेल या दुसऱ्या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे एक जागा इथे पाहायला भेटणार आहे. टोटल 2 जागा इथे असणार आहे. UR साठी आणि OBC साठी एक जागा या दुसऱ्या पोस्टसाठी असणार आहे. तिसरं पद आहे बघा सिनियर नर्सिंग ऑफिसर फिमेल साठी असणार आहे. एम्स रायपूरमध्ये तुमचे इन्स्टिट्यूट असेल. यासाठी 28 जागा रिक्त आहेत. त्यामुळे तुम्हाला 13 अनरिझर्व साठी, EWS साठी 3, OBC साठी 8, SC साठी 2 आणि ST साठी 2 अशी 28 जागा असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला एक सर्व्हिसमॅन साठी 2, PWBD साठी 1 अशी जागा तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. त्यानंतर चौथं पद आहे बघा सिनियर नर्सिंग ऑफिसर फिमेल साठी हे पद असेल. एम्स मंगलगिरीमध्ये तुमची पोस्टिंग आहे. यासाठी 2 जागा रिक्त आहे. अनरिझर्व कॅटेगरीसाठी 1 आणि OBC साठी 1 जागा रिक्त असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 5वं पद आहे बघा सिनियर नर्सिंग ऑफिसर मेल साठी हे पद आहे. एम्स मंगलगिरीमध्येच तुम्हाला इथे 1 जागा रिक्त असेल, ती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो SC कॅटेगरी उमेदवारासाठी असणार आहे. 6व्या क्रमांकाचं पद आहे सिनियर नर्सिंग ऑफिसर फिमेल साठी हे पद असणार आहे. ते असणार आहे रिबरेलीमध्ये तुमची पोस्टिंग असणार आहे. यासाठी 10 जागा इथे रिक्त आहेत. UR साठी 8 आहेत, OBC साठी 1 आणि ST साठी 1 जागा इथे रिक्त असणार आहे. 7वं पद आहे सिनियर नर्सिंग ऑफिसर फिमेल साठी हे पद असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये एम्स पटनामध्ये तुमची पोस्टिंग आहे. यासाठी 28 जागा इथे तुम्हाला पाहायला भेटतील. UR साठी 13, EWS साठी 2, OBC साठी 7, SC साठी 4 आणि ST साठी 2 अशी 28 जागा तुम्हाला इथे पाहायला भेटतील. 8व्या क्रमांकाचं पद आहे सिनियर नर्सिंग ऑफिसर मेल साठी तुम्हाला एम्स पटनामध्येच परत पोस्टिंग असणार आहे. एकूण 7 जागा मेल साठी या रिक्त असेल. UR साठी 3, EWS साठी 1, OBC साठी 2, SC साठी 1 अशी जागा तुम्हाला इथे पाहायला भेटेल. 9वं पद आहे तर विद्यार्थी मित्रांनो PDF मध्ये चुकून या 3 पोस्टिंगच्या साठी तुम्हाला इथे राहिलेली आहे माहिती तर तुम्ही PDF मध्ये पाहून घेऊ शकता. तर बघा डेमॉन्स्ट्रेटिव्ह नर्सिंग साठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथे एकच जागा रिक्त असणार आहे OBC उमेदवारासाठी. तर 10वं पद आहे स्टाफ नर्स ग्रेड 1चं पद आहे फिमेल साठी. याच्यामध्ये एम्स गोरखपूरमध्ये पोस्टिंग असणार आहे. 11 जागा रिक्त आहेत. अनरिझर्व साठी 7, OBC साठी 1, SC साठी 1 आणि ST साठी 2 जागा रिक्त असणार आहे. आणि शेवटी 11वं नर्सिंग असणार आहे बघा स्टाफ नर्स ग्रेड 1चं पद आहे मेल साठी असणार आहे एम्स गोरखपूरमध्ये. यासाठी 3 जागा रिक्त आहेत. अनरिझर्व साठीच असणार आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व डिटेलमध्ये किती जागा रिक्त आहेत या सर्व गोष्टी पाहून घेतल्यात. तर जवळपास बघा विद्यार्थी मित्रांनो नर्सिंगसाठीच तुम्हाला इथे जवळपास 100 पेक्षा जास्त पदे इथे तुम्हाला पाहायला भेटणार. तर खूप चांगली पोस्टिंग तुम्हाला इथे स्टाफ नर्स या पदासाठी पाहायला भेटत आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बाकीच्या सर्व पदांसाठी एज्युकेशन बघा इथे फार्मासिस्टसाठी कोणतं एज्युकेशन लागणार या गोष्टी सर्व तुम्ही इथे पाहून
घेऊ शकता. PDF मध्ये तुम्ही सर्व गोष्टी मेन्शन केल्या आहेत. PDF जवळपास 190 पेजेस आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही PDF मध्ये सर्व गोष्टी पाहून घ्यायच्या आहेत. तर बघा त्यानंतर आहे इथं फिजिओथेरपिस्टसाठी कोणती पात्रता लागणार आहे ती तुम्हाला ते पाहून घ्यायची आहे. त्यामध्ये बघा फार्मासिस्ट होमिओपॅथिकसाठी तुम्हाला बघा इथे क्वालिफिकेशन, इथे पे लेवल क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तुमची इन्स्टिट्यूटमध्ये कोणती असणार आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे PDF मध्ये पाहायला भेटणार आहेत. तर बघा विद्यार्थी PDF खूप मोठी इथे 183 पेजेसची 190 पेजेसची PDF असणार आहे. खूप मोठी जाहिरात तुम्हाला ते पाहायला भेटत आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी PDF ला व्यवस्थित एकदा पाहून घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्या पोस्टिंगसाठी अप्लाय करणार आहात त्या सर्व गोष्टी तुम्हाला ते एकदा व्यवस्थितपणे पाहून घ्यायच्या आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची इथे तुम्हाला एम्सद्वारे नवीन इथे पदभरती पाहायला भेटत आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी ते अर्ज नक्की करायचा. खूप मोठी तुम्हाला सुवर्ण संधी इथे भेटत आहे. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, शेवटी जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे आणि फ्युचरमध्ये असल्या दररोजच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलची बेल नोटिफिकेशनला ऑल वरती प्रेस करून नक्की ठेवा आणि तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पण नक्की शेअर करा. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.